महाराज म्हणतात की आपलं जे मन आहे ह्या मनावरच आपलं मन आपण अधोगतीकडे जातो का चांगल्या संताच्या संगतीत जातो हे अभंगातनं सांगतात. गती अधोगती मनाची हे युक्ती, मन लावा एकांती साधू संगे, जतन करा धावते सैरा ओढाळते, मान अपमान मनाचे लक्षण, लावली ध्यान त्याची करे, तुका म्हणे मन उतरी भवसिंधू, मन करी बंधू 84चा. तर या अभंगातनं तुकाराम महाराज म्हणतात की आपली प्रगती किंवा अधोगती केवळ आपल्या मनावर अवलंबून असते. म्हणून मनाला एकांतात साधू संतांच्या संगतीत लावावे. या मनाची फार काळजी घ्या, सतत जपा, कारण ते चंचल आहे. ओढाळ जनावराप्रमाणे ते सैरावर भटकत असते. मान आणि अपमान वाटणे देखील मनाच्या अनुकूल आणि प्रतिकूल वृत्तीचे लक्षण आहे. याकरिता हरिचिंतनाकडे नामस्मरणाकडे मनाला लावा आणि मनाला हरिसुखाची गोडी लागली म्हणजे त्याला तेच करावे असे वाटेल व ते हरिचिंतनात एकदा रत झाल्यानंतर मान अपमानाची त्याला प्रचिती येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात हेच मन आपल्याला संसाररूपी भवसागरातून पार नेऊ शकते. पण हेच मन विषय वासनाच्या 84 लक्ष फेऱ्यामध्ये बांधूनही टाकते. थोडक्यात मन योग्य मार्गाला लावले तर उद्धार करते आणि अयोग्य मार्गाला गेले, अयोग्य वाटेला गेले तर अधपतन घडवते. म्हणून मनाचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. खरं जर पाहिलं तर मनाचं जतन करा. आपल्या मनाला संताच्या संगतीमध्ये जर ठेवलात तर आपल्या जीवनाचा उद्धार होतो. आणि म्हणून बरेच असे मनावरचे अभंग आपल्याला तुकाराम महाराजांचे आपल्याला पाहायला मिळतात. रामकृष्ण हरी.